न्यू ईयर पर नए सफर की शुरुआत करनी चाहिए ना? हाँ हाँ ऑफ कोर्स। और नए सफर के लिए तो नई कार ही चाहिए होगी। हाँ हाँ ऑफ कोर्स। मतलब ये कि इस साल की शुरुआत करते हैं मारुति सुजुकी कार के साथ। Visit your nearest Maruti Suzuki Arena showroom and choose from wide range of Maruti Suzuki cars with benefits up to ₹60,000. Hurry, terms and conditions apply. हॅलो, कार्यक्रम स्वर संवाद. नमस्कार ते. नमस्कार. मी गणेश भोवरे बोलतो, मुक्काम पोस्ट रांजणी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, खानदेशवरून. काय करता तुम्ही? हो ताई, मी शेती काम करतो. शेती काम करताय आणि सध्या शेतात गव्हाला पाणी देताय? नाही, आता सध्या ताई मी घरी आहे, म्हणजे कारण की लग्नाचे काम चालू आहेत ना. अच्छा, तुमचं लग्न ठरलंय का? लाईना भावाचा आहे. अच्छा, तुमच्या लहान भावाचं लग्न आणि लग्नाची धामधूम सध्या घरात आहे आणि एवढ्या धामधुमीत सुद्धा तुम्ही आमच्या कार्यक्रमात फोन लावला. हो ताई, आम्हाला आकाशवाणी कार्यक्रम खूप आवडतात. आम्हाला आकाशवाणी खूप आवडतात म्हणून आम्ही कॉल करतो ताई. अरे वा, खूप छान खूप छान. आणि कुठले कुठले कार्यक्रम ऐकता तुम्ही आमच्या अमरावती केंद्राचे? मला जास्त कार्यक्रम हाच आवडतो, सूर संवाद. स्वर संवादच आवडतो फक्त? हो हो हो. इथं म्हणजे सगळे आपल्या श्रोत्यांचे बोलणं खूप आवडते मला. बोलणं एकदम माहिती पण देतात. अच्छा, म्हणजे तुम्ही आकाशवाणीचे एवढे जास्त रसिक नाहीये जेवढे आमच्या स्वर संवाद कार्यक्रमाचे रसिक आहात. हो 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 हो. आणि आठवणीने तुम्ही दर बुधवारी आम्हाला फोन लावता आणि दर शनिवारी आमचा कार्यक्रम सुद्धा ऐकता. म्हणजे फक्त स्वतःचा फोन कॉल येऊस तर कार्यक्रम ऐकता की पूर्णच कार्यक्रम ऐकता? नाही नाही ताई, ताई मी 2 आठवड्यानंतर 1 आठवड्यानंतर कॉल करत असतो, पण दर शनिवारी कार्यक्रम ऐकतो ताई मी. छान वाटलं तुमच्याशी बोलून. कुठलं गीत ऐकायचंय तुम्हाला कार्यक्रमात? ताई, हम साथ साथ है मधलं, छोटे छोटे भाई को बडे भैया. अरे वा, पण लग्न तर छोटे भैयाचं आहे ना? हा, मग छोट्या भाईचं म्हणून ते आता छोटे छोटे भैया म्हणून. चला, काही हरकत नाही. आपल्याला ऐकत आहोत आपल्या आवडीचं हे गीत. कार्यक्रमात फोन केला त्यासाठी धन्यवाद. माझी पत्नी आहे कविता भोवरे, मोठी मुलगी योगिता भोवरे, ममता भोवरे आणि सरिता भोवरे. लहान भाऊ विष्णू भोवरे, त्यांचं लग्न आहे. तुमच्या लहान भावाला त्यांच्या नवीन जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं हे गीत.
जचते हैं देखो कैसे पड़े भैया, जचते हैं देखो कैसे पड़े भैया, राम जी बिहाने चले सीता मैया। छोटे छोटे भाइयों के बड़े भैया, आज बनेंगे किसी के सैया। ढोल नगाड़े बजे शहनाइयाँ, झूम के आई मंगल घड़ियाँ। पूना गाडगीळ आणि सन्स मध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% सूट आणि हिऱ्यांचे दागिने फक्त 10,000 रुपयांपासून. पूना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून. न्यू ईयर पर नए सफर की शुरुआत करनी चाहिए ना? हाँ हाँ ऑफ कोर्स। और नए सफर के लिए तो नई कार ही चाहिए होगी। हाँ हाँ ऑफ कोर्स। मतलब ये कि इस साल की शुरुआत करते हैं मारुति सुजुकी कार के साथ। Visit your nearest Maruti Suzuki Arena showroom and choose from wide range of Maruti Suzuki cars with benefits up to ₹60,000. Hurry, terms and conditions apply. हेलो, कार्यक्रम स्वर संवाद। नमस्ते दीदी जी नमस्ते हम साबित परवाना बोल रहे हैं नाहर मंटोला जिला मधुबनी बिहार से। जी, कहिए क्या करते हैं आप? हम 2 गाड़ी चलाते हैं दिल्ली में, अभी गांव में है। गाड़ी चलाते हैं तो गाड़ी मतलब कौन सी गाड़ी चलाते हैं? प्राइवेट लिमिटेड में है दिल्ली में। प्राइवेट गाड़ी पे आप ड्राइवर का काम करते हो और ड्राइविंग करते करते हमारा प्रोग्राम भी सुनते हो। अभी तो गांव में है। अभी तो गांव में है तो फिर हमारा प्रोग्राम कहाँ, न्यूज ऑन एयर पे सुनते हैं आप? जी मोबाइल पर सुन लेते हैं। हाँ जी, तो कैसे सुनाई देता है, मतलब रेंज वगैरह नेटवर्क वगैरह बराबर आता है? जी कभी कभार मान लीजिए कि तो मान लीजिए नेटवर्क का दिक्कत हो जाता है, नहीं तो बड़ा आराम से सुन लेते हैं आपका प्रोग्राम। तो मतलब न्यूज ऑन एयर पे आप सिर्फ स्वर संवाद ही सुनते हो कि बाकी भी अमरावती के प्रोग्राम सुनते हैं आप? नहीं, जब टाइम मिल जाता है तो सुन लेते हैं। फोनिंग वाला जो है लेटर वाला प्रोग्राम। तो स्वर संवाद और विशेष मधुमालती आपको पसंद है? जी जी। तो आपने हमारे कार्यक्रम में कभी खत लिखे हैं या फोन इन शुरू हो गया तो बस आप फोन करते हैं, कभी खत नहीं लिखे हैं? लेटर तो मिल ही नहीं रहा है, क्या लिखे है? तो आज हमको नागिन फिल्म का गाना सुना दीजिए, मेरा मन डोले मेरा तन डोले। आपको पुराने गीत और पुराने मूवीज पसंद है? जी। अच्छा जी, तो ठीक है। तो इस कार्यक्रम में हम सुनवाते हैं आपकी पसंद का आपका ये गीत। कार्यक्रम में फोन करने के लिए बहुत बहुत शुक्रिया। तो दोस्तों का नाम ले लूँ? हाँ जी, जरूर लीजिए। मनोहरलाल गांधी, पूनम कुमारी कानपुर, रजनी सिंह हरदोई, वजीबुर रहमान बनारस। हाँ नमस्कार, कोण बोलताय आपण? श्रीकांत जोशी, लासूरगाव, जिल्हा औरंगाबाद। बोला, काय करता आपण? आता काही नाही, घरीच राहत ताई। काही नाही, आता नवीन तर सांगायसारखं काही नाही, पण नवीन वर्षात पहिला फोन लागला म्हणून तुम्हाला नवीन वर्ष सुखात जावं। आणि दुसरं म्हणजे कोरोना व्हॅक्सिनचं औषध आपल्याकडे आलेलं आहे समजा, कोरोना व्हायरसचा डोस। तरी सुद्धा जोपर्यंत आपल्याला कोरोना व्हायरसचा डोस मिळत नाही ना, तोपर्यंत दक्षता बाळायला पाहिजे बाहेर निघताना। नक्कीच काळजी घ्या, म्हणजे झालं दुसरं काही नाही। नक्कीच नक्कीच, आणि खूप छान संदेश तुम्ही या कार्यक्रमात या फोनच्या माध्यमातून दिला आहे। तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि या कोरोना व्हॅक्सिनची सगळ्यांनीच घ्यायचं आहे आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करायचा आहे। घ्या, काळजी घ्या, बाहेर जाताना शक्यतो जास्त काळजी घ्यायला पाहिजे। घरात तर काही नाही इतकं, पण बाहेर फिरताना थोडी काळजी घ्या बस। नक्कीच नक्कीच, ही काळजी प्रत्येकानेच घ्यायला पाहिजे। घराच्या बाहेर जात असताना तुम्ही असो, मी असो, की प्रत्येक व्यक्ती असो, सर्वांनी घेतलं, सर्वांचं आरोग्य सुखात जाईल, आनंदाने राहील। नवीन वर्ष शक्यतो सगळ्यांना चांगलं जावं अशी ईश्वराला प्रार्थना आहे माझी। नक्कीच, खूप छान संदेश तुम्ही या कार्यक्रमात दिलेला आहे। कुठलं गीत ऐकायचं आहे तुम्हाला या कार्यक्रमात? एक डीजे के चित्रपटातलं गाणं ऐकतो, चांगले गाणे तिथे। न्यू ईयर पर नए सफर की शुरुआत करनी चाहिए ना? हाँ हाँ ऑफ कोर्स। और नए सफर के लिए तो नई कार ही चाहिए होगी। हाँ हाँ ऑफ कोर्स। मतलब ये कि इस साल की शुरुआत करते हैं मारुति सुजुकी कार के साथ। Visit your nearest Maruti Suzuki Arena showroom and choose from wide range of Maruti Suzuki cars with benefits up to ₹60,000. Hurry, terms and conditions apply. कार्यक्रम स्वर संवाद। हाँ नमस्कार मॅडम, प्रशांत शिंदे बोलतोय मी पंढरपूर। पंढरपूर विठ्ठलांच्या शहरातून आम्हाला फोन लागलेला आहे। विठू माऊलींना आमचे अभिवादन। आणि या कार्यक्रमात तुम्ही फोन केला त्यासाठी खूप खूप धन्यवाद। काय करता आपण? माझं रोहिदास चौकात लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे आणि व्यवसाय करत करत आपल्या आकाशवाणी कार्यक्रम ऐकतो, कारण की हा कार्यक्रम दर शनिवारी असतो। त्यामुळे दुपारी 12 ते 11 ते 12 याचा ऐकायला मिळतो, छान वाटतं। कारण की विविध भारतीय सुद्धा कार्यक्रम तुम्ही जोडता,
लाईव्ह, त्यामुळे छान वाटतं. पण शक्यतो रात्री सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम सादर करावा असे मला वाटतं. आमचे सध्या विविध कार्यक्रमांसाठी प्रयत्न सुरू आहे आणि लवकरच नवीन नवीन कार्यक्रम आम्ही आपल्या सेवेत घेऊन येऊ. सध्या या कार्यक्रमात तुमचा फोन लागला आहे, तर कुठले गीत ऐकायचं आपल्याला या कार्यक्रमात? आणि नुकताच सुमन कल्याणपूरकरजींनी वाढदिवस नुकताच साजरा केला 28 जानेवारी रोजी. हा. त्या निमित्ताने त्यांनीच गायलेले गीत ऐकायचंय मला. कारण 28 तारखेचा त्यांचा नुकताच वाढदिवस झाला. कारण त्यांनी मराठी बरोबर हिंदी, बंगाली अशी जे त्यांच्या भाषेत गाणे गायले भरपूर यश मिळालं. हा. कारण की आपल्याकडे भक्ती संगीत त्यांचं भरपूर आहेतच आणि मराठी चित्रपटातून त्यांनी गाणी गायलेली आहेत. पण मला आज एक हिंदी गाणं ऐकायचंय दादा या चित्रपटातलं, अल्लाह करम करना मौला हो करम करना. हे कव्वाली आहे, ते ऐकायचंय मला. आणि विशेष करून ते पंजाबात बऱ्याच वेळा येऊन गेलेले आहेत. अच्छा, मग तुमची आणि त्यांची कधी भेट झाली आहे का? नाही, भेटाय पुरतं काय मर्यादित बंधन होते, त्यामुळे त्यांना काय भेटता आलं मग नाही आम्हाला. त्यांच्यासोबत निदान एक फोटो, एक सेल्फी किंवा दूरचा एक ग्रुप मधला जरी फोटो काढलाय का? आणि अर्धा वर्षात तरी नाही आल्या, त्यावेळेस होतं. पण मोबाईलची वेळी सुविधा त्या काळात नव्हती, त्यामुळे आता कधी आले तर अवश्य फोटो काढेल. पण ह्या 10 वर्षात तर त्या काय भंडपुरामध्ये आलेलं नाहीये. निदान तुमची ही इच्छा एक पूर्ण व्हायला हवी. नमस्कार, कोण मी बोलते? प्रवीण हागोने, मुक्काम पोस्ट कुष्टा बुद्रुक, तालुका चिरपूर, जिल्हा अमरावती बोलतो. मॅडम बोला, काय करता आपण? मॅडम मी शेती करतो आणि माझं लहानशी दुकान आहे. लहानशी दुकान आहे तुमचे? हा, छोटीशी लहान दुकान आहे, पान मटेरियल जनरल वगैरे सगळं. कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय? मॅडम आज एक मराठी गीत आहे. मराठी कुठलं? वंदना विडणकरची रचना आहे आणि रफी साहेब आवाजातलं गीत आहे एक मॅडम, शोधीशी मानवा. खूप छान गीत तुम्ही सांगितलं आहेत. हा मॅडम, मी आपला आकाशवाणीचा नेहमीच होता मॅडम. काही तुमच्यासारखे श्रोते वर्ग आहेत ज्यांचे नाव आम्हाला अगदी पाठ आहेत. नाव ऐकल्याबरोबर आम्हाला लक्षात येतं की हे आमचे नियमित श्रोते आहेत. हा मॅडम, माझी पत्नी आहे योगिता हागोने, मुलगा पार्थ हागोने आणि मुलगी आहे एक मुलगी प्रियाली हागोने आणि एक माझा पुतण्या आहे स्वानंद हागोने. हा, आता नुकताच झालेला प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण आकाशवाणी कर्मचाऱ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा मॅडम. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा आमच्या अमरावती आकाशवाणी केंद्राकडून झालेल्या 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला या कार्यक्रमात आपल्या आवडीचे हे गीत ऐकवित आहोत. कार्यक्रमात फोन केला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. एक विनंती होती माझी की जसं आपला मधुमालती आहे आता हिंदी पत्राच्या आधारित गीतांचं आहे ना, असं एखादं आपल्या महाराष्ट्रात एखादा मराठी गीतांचा कार्यक्रम पत्रावर आधारित असला तर थोडंसं बरं होईल आम्हा श्रोता मंडळींना. पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम होईल की नाही होईल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मात्र आपला हा स्वसंवाद कार्यक्रम आहे, याच्यामध्ये तुम्ही हिंदी आणि मराठी दोन्ही गीतं आम्हाला सांगू शकता आणि तुमच्या विनंतीवर हे गीत आम्ही इथे प्रसारित करतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून. पत्रांवर आधारित विशेष मधुमालती हा एकच कार्यक्रम सध्या आपल्या इथे सुरू होता. तुमच्या विनंतीचा आम्ही नक्की विचार करू आणि असा कुठला जर कार्यक्रम सुरू होत असेल तर तो सुरू करण्याचाही आम्ही प्रयत्न नक्कीच करू. हॅलो. हॅलो. हा, कोण बोलतंय? मी अरुण इंगळे बोलतो, अर्जुन नगर. काय नाव सांगितलं? अरुण इंगळे. बोला, काय करता आपण? आणि रिटायर झाला स्टेट बँक ऑफ इंडिया. SBI मधनं रिटायर्ड झालेले आहात आपण? अर्जुन नगर. अर्जुन नगरला राहता, अमरावती. म्हणजे सध्या आता रिटायरमेंटचा तुमचा आनंद घेणं सुरू आहे आणि आमच्या आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असता या तुमच्या फावल्या वेळामध्ये तुम्ही. आपले गाण्याची फरमाईश वगैरे, मला जुन्या गाण्याची खूप आवड आहे आणि जुने गाणे लागले की अरे वा, चला छान छान. तर मग आज कार्यक्रमात कुठलं गीत तुम्हाला ऐकायचंय? आज मला महिला चित्रपटातलं जे आयगा आने वाला गाणं खूप प्रसिद्ध झालं. कोण कोण असतं आपल्या परिवारामध्ये? सध्या तर इथे मी आणि माझी मिसेस असतो. मुलं जॉब करतात, बाहेर असतात. पुण्याला आहे, ते औरंगाबादला स्टेट बँकेतच ऑफिसर आहे. अच्छा. एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्याला वगैरे. अच्छा, म्हणजे मुलं मोठी झालेली आहेत आणि त्यांच्या लाईफ मध्ये ते सेटल झालेले आहेत आणि सध्या तुम्ही आणि तुमची पत्नी इथे अमरावतीला स्थायिक असतात. हॅलो. आकाशवाणी अमरावती. हो, आकाशवाणी अमरावती केंद्र. कोण बोलतंय? हा, मी बाळासाहेब टोंगसे बोलत आहे अमरावतीवरून, न्यू प्रभात कॉलनी. बोला, काय करता आपण? सौंदर्य प्रसाधनाची दुकान आहे. कॉस्मेटिक्सची दुकान आहे. सरळ सरळ सौंदर्य प्रसाधने म्हटलं की जरा अवघड जातं समजायला. हा, कॉस्मेटिक, सौंदर्य प्रसाधने, लेडीज सर्व काही आहे. ते गाणं ऐकायचं होतं जान पिक्चरचं, ओ मेरी जान. किती वर्षापासून करताय हा व्यवसाय? 2005 मध्ये. 2005 पासून. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण 12वी झालेलं आहे.
12वी झालेलं आहे आणि खूप छान, म्हणजे 12वी तुम्ही शिकले माझ्या आहात. मुलीचं पाहत आहे मला. चला छान, तुम्ही पती पत्नी दोघे मिळून हा व्यवसाय चालवता आहे. आणि म्हणजे शिक्षण जरी जास्त झालेलं नसलं, 12वी झालंय, बरेचदा कसे असतात की नैराश्यातून मुलं मागे राहतात, शिक्षण जास्त झालं नाही, नोकरीच्या मागे मग हे करू दे ते करू दे, व्यवसाय करण्याचा कोणी विचार करत नाही. मात्र तुम्ही व्यवसाय करताय आणि छान तुमचा तो व्यवसाय चालतंय. कार्यक्रमात एक पर नए सफर की शुरुआत करनी चाहिए ना, हाँ हाँ ऑफ कोर्स. और नए सफर के लिए तो नई कार ही चाहिए होगी. हाँ हाँ ऑफ कोर्स. मतलब ये कि इस साल की शुरुआत करते हैं मारुति सुजुकी कार के साथ. Visit your nearest Maruti Suzuki Arena showroom and choose from wide range of Maruti Suzuki cars with benefits up to ₹60,000. Hurry, terms and conditions apply. हॅलो, कार्यक्रम स्वर संवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी मुक्काम पोस्ट वसारी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम येथून एस.के. पाटील बोला, काय करता आपण? काय नाही मॅडम, शेती करतो. शेती करता? हो हो आणि सध्या शेतीमध्ये गहू आणि हरभरा पेरलाय. हो हो. मग काय शेतात पाणी देताय की काय? नाही, शेतात नाही, सध्या मार्केटला आलो होतो इकडं रिसोडला, तहसीलवर काम होतं. बापरे, म्हणजे तहसीलवर काम होतं आणि एवढ्या कामात व्यस्त असताना सुद्धा तुम्ही आमच्या कार्यक्रमात फोन लावलाय. हो हो अच्छा, आणि तुम्ही आमचा कार्यक्रम कुठे ऍप वर ऐकता? न्यूज ऑन एअर? हो, न्यूज आहे. कुठले कुठले कार्यक्रम ऐकता? मला फोन इन कार्यक्रम सर्वच आवडतात आपल्या अमरावती. अच्छा, फोन इन कार्यक्रम तुम्ही विशेष करून आमचा ऐकत असता. तर कार्यक्रमात तुमचा पहिल्यांदा फोन लागलाय की याच्या आधी सुद्धा लागलाय? नाही, हा पहिलाच फोन आहे माझा आपल्या एफ ला. अच्छा, कुठलं गीत ऐकायचंय मग आज कार्यक्रमात तुम्हाला? मजाल मधलं द्या, मजाल मधलं. मजाल चित्रपटातील कुठलं गीत? श्रीदेवी जितेंद्रचं गाणं आहे, टिंग टिंग घंटी बजी. मी नाव सांगू का 2-3? सांगा. सार्थक जाधव, कुमारी साक्षी जाधव, रेवता जाधव, तसंच बाळू ताडे नाटे. या कार्यक्रमात तुम्हाला तुमच्या आवडीचं हे गीत आम्ही ऐकवित आहोत. कार्यक्रमात फोन केला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जो थोड़ी देर के लिए खुदाई मिल जाए, थोड़ी देर के लिए खुदाई मिल जाए, अपनी किस्मत में लिख लूं मैं प्यार तेरा, करूं रात और दिन दीदार तेरा. टिंग 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 घंटी बजे, दिल में घंटी बजे. टिंग 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 घंटी बजे, दिल में घंटी बजे. जो थोड़ी देर के लिए खुदाई मिल जाए, थोड़ी देर के लिए खुदाई मिल जाए, अपनी किस्मत में लिख लूं मैं प्यार तेरा, करूं रात और दिन दीदार तेरा. हाँ, टिंग 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 घंटी बजे, दिल में घंटी बजे. टिंग 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 घंटी बजे, दिल में घंटी बजे. आइए जनाब, आइए जनाब, छोड़िए हिजाब, मौसम शबाब क्यों खोते हैं. आइए हुजूर, न कीजिए गुरूर, गुरूर से दो दिल दूर होते हैं. आइए जनाब, छोड़िए हिजाब, मौसम शबाब क्यों खोते हैं. आइए हुजूर, न कीजिए गुरूर, गुरूर से दो दिल दूर होते हैं. गंगा बिना कैसा हरिद्वार, आलिंगन बिना कैसा संसार. हाँ, टिंग 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 घंटी बजे, दिल में घंटी बजे. जो थोड़ी देर के लिए खुदाई मिल जाए, थोड़ी देर के लिए खुदाई मिल जाए, अपनी किस्मत में लिख लूं मैं प्यार तेरा, करूं रात और दिन दीदार तेरा. हॅलो, कार्यक्रम स्वर संवाद. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, कोण बोलतंय? हा, मी अंजनगावपारी बोलतो, म्हटलं शंकरराव हजारे. बोला, आज कार्यक्रमात कुठले गीत ऐकायचं आपल्याला? आज मला कार्यक्रमात ऐकायचं आहे गीत सतीजवान चित्रपट, जगदीश शेबुळकरांचं गीत आहे ते, प्रभाकर जोग यांच्या संगीत निर्देशनामध्ये ते गायलंय आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं आहे. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला.
हे गीत ऐकण्याकरता आहे माझ्यासोबत पुरुषोत्तम हजारे, चेतन कुमार हजारे, कुणाल हजारे, तुषार हजारे, यश हजारे, निलिमा हजारे, पुष्पा हजारे, छाया हजारे आणि आशा हजारे आणि माझा समस्त हजारे परिवार अंजन गाभारी. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला कार्यक्रमात ऐकवित आहोत आपल्या आवडीचं हे गीत. कार्यक्रमात फोन केला हो. आजचा हा स्वरसंवाद कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आज ज्या श्रोत्यांचे फोन आम्ही या कार्यक्रमात सामील करू शकले नाही त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मात्र ज्या श्रोत्यांनी आज कार्यक्रमात फोन लावले आहेत त्यांनी पुढील 2 आठवडे फोन लावू नये, जेणेकरून नवीन श्रोत्यांना या कार्यक्रमात भाग घेता येईल. श्रोते हो, तुम्ही आमचा हा कार्यक्रम न्यूज ऑन एअर या ॲपवर सुद्धा ऐकू शकता. या कार्यक्रमात फोन करण्यासाठी दर बुधवारी दुपारी 1 ते 1:30 या वेळेत फोन लावावा. फोन नंबर आहे 266-8041. फोन नंबर परत एकदा 266-8041. श्रोते हो, स्वस्त रहा, मस्त रहा. आमचा हा कार्यक्रम नियमित ऐकत रहा आणि मनोरंजनासाठी ऐकत रहा. अमरावती आकाशवाणी केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, आताच आपण स्वरसंवाद हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं विनोद गवडी यांचं, तर निवेदन आणि निर्मिती होती अनिता काडे यांचं. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं रवींद्र वानखडे आणि गजानन भुसकटे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम प्रमुख एकनाथ नाडगे.